साष्टांग नमन माझे सावळ्या विठ्ठलाला, साष्टांग नमन माझे सावळ्या विठ्ठलाला, सावळ्या विठ्ठलाला नमन माझे सावळ्या विठ्ठलाला, नमन माझे सावळ्या विठ्ठलाला. रे रेड्या मुखी वेद वदविले, रेड्या मुखी वेद वदविले, भिंतीशी चालविले, भिंतीशी चालविले, नमन माझे ज्ञानेशाला, नमन माझे गरुड जासी न्यावयाले, गरुड जासी न्यावयाले, तुका विमानी रूढ झाले, तुका विमानी रूढ झाले, नमन माझे तुकोबाला, नमन माझे तुकोबाला. महारा घरी देव जेवला, महारा घरी देव जेवला, भेदभाव नाही गेला, भेदभाव नाही गेला, नमन माझे एकनाथाला, नमन माझे एकनाथाला. परब्रह्म उभा करुणी ठेविला, परब्रह्म उभा करुणी ठेविला, युगे 28 झाली त्याला, युगे 28 झाली त्याला, नमन माझे पुंडलिकाला, नमन माझे पुंडलिकाला. धन्य ज्याची भक्ती, धन्य ज्याची भक्ती, देव नैवेद्य जेवला हाती, देव नैवेद्य जेवला, नमन माझे नामदेवासी, नमन माझे नामदेवासी. निळोबासाठी धावून आले विठोबा, निळोबासाठी धावून आले विठोबा, नमन माझे निळोबाला, नमन माझे निळोबाला. सावत्याची भक्ती अटळ, सावत्याची भक्ती अटळ, उदरी दाविला विठ्ठल, उदरी दाविला
मन माझे त्या सावत्याला नमन माझे त्या सावत्याला पुंडलिका वरदे 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 हरी 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 विठ्ठल विठाल 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 श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव तुकाराम 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 पंढरीनाथ महाराज श्री गुरुदेव दत्त महाराज सद्गुरु स्वामी समर्थ महाराज श्रीलिंग माऊली माते श्री स्थानेश्वर महाराज श्री गुडकेश्वर महाराज श्री भराडी माते श्री भालचंद्र महाराज श्री पावनादेवी माते छत्रपती शिवाजी महाराज सत्यनारायण महाराज गणपती गजानन महाराज बजरंग हरी गुरुवर सुप्रसिद्ध भजनकार विलास पाटील हुआ हर 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 महादेव हॅलो थोडा तबला वाढवा थोडासा माझा पण थोडासा आवाज वाढवा मॉनिटर मध्ये दे मॉनिटर मध्ये थोडा हॅलो
वाजवल्याशिवाय थंडी जाऊची नाही. आणि खरोखर आपण सर्वांनी टाळी वाजवली. खरोखर टाळी वाजवणं म्हणजे एक पुण्याची गोष्ट आहे. तुमची टाळी म्हणजे तो एक स्वामींनी दिलेला प्रसाद आहे, प्रसाद. नाहीतर टाळी काय काय माणसं वाजवतात. आता आमचे बुवाच बघा ना, आता भजन करून गेले. मगच त्यांची भजन चाललं होतं. एकच ग्रस्त, इथे तसे ग्रस्त नाही आहेत, पण गंमत म्हणून सांगतो. बुवांच्या भजनाला एकच ग्रस्त टाळी वाजवत होता. भजन संपल्यानंतर बुवा त्या ग्रस्ताला भेटायला गेलेले. म्हणाले, वा काय माझ्या भजनाला म्हणाले दाद देत होता. गुरुबुवा सांगतात त्या गृहस्थाला सुंदर दाद देत होता, चांगली टाळी वाजवत होता. तो म्हणाला, ओ गुरुबुवा, मी तुमच्या भजनात काय टाळी बिळी काय वाजत नव्हतं. हा, मी आपलं तंबाखू असो म्हणत होतो आणि अचो अचो थोपटीत होत. अचो बघा, वय वर्ष आमचं. आपल्याला रामनामाची टाळी पाहिजे. आम्ही राम नाम लोकांना शिकवलं, जनतेला शिकवलं आणि देवाला प्रसन्न करून दिलेलं आहे. ज्या ठिकाणी आमचं पाऊल पडतं, खरोखर तो गाव काय, तो जो परिसर असतो तो पवित्र झाला म्हणूनच समजा. म्हणून हे गेली 52 वर्ष भजन करतोय. किती वर्ष? एकदम वर्ष नव्हे, 52. त्याका उलटा करा, किती झाली? त्याच्या सारखेच आम्ही अजून वागतोय. आणि ती स्वामींची कृपा आहे, साधी गोष्ट नाही. वय वर्ष 76. किती? 76 वर्ष. आणि स्वामीने इथपर्यंत आणून सोडलेलं आहे. कदाचित स्वामींच्या आशीर्वादाने सेंचुरी सुद्धा होईल असं आपण मानून चालूय. कारण भजन करणं ही साधी गोष्ट नाही. आपल्या मुखातून अमृताचे बोल बाहेर पडायला पाहिजेत. बुवाच्या मुखातून अमृताचे बोल, एकही शब्द त्याच्या मुखातून वावगा निघता कामा नये. तेव्हा स्वामींच्या चरणापाशी ते बोल बुवांचे जातात. नाहीतर स्वामी ते झुडकान लावतात. म्हणून आमच्या शेटे बंधूंनी या ठिकाणी पारंपरिक बारी ठेवलेली आहे. आम्ही कोणत्या बारीवर टीका करत नाही, परंतु ही आपली पारंपरिक आपल्या वाड वडिलांनी जो ठेवलेला ठेवा आहे भजनाचा, तो आम्ही जपतोय. गेली 52 वर्ष जपतोय. आमचे गुरु वैकुंठवासी झाले, चंद्रकांत बुवा म्हणा, आमचे गुरु विलास बुवा पाटील, परशुराम बुवा पांचाळ, फार मोठे बुवा होते. ते देवा समान होते. त्यांनी भरपूर काय करून ठेवलेलं आहे. आणि ते ज्यावेळी भजन करत होते त्यावेळी खरोखर देव तिथे उभा राहायला पाहिजे. या ठिकाणी आता भजन करतो तिथे खरोखर परमेश्वर वास करायला पाहिजे. ते भजन ऐका. रूप पाहता पाहता लोचनी. रूप कोणाचं? स्वामींचं रूप पहिला आपण पाहायला पाहिजे आणि ते नित्य आपल्या नयनामध्ये साठवायला पाहिजे, आपल्या देहामध्ये. हे रूप पाहता पाहता लोचनी सुख झाला.
सर्व सुखाचे आगर हा परमादेवीवर सर्व सुखाचे आगर हा परमादेवीवर धन्यवाद 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 धन्यवाद. आपला आशीर्वाद असाच ठेवा. खरोखर या ठिकाणी सर्व बसलेले सगळे देवासमान आहेत. जे राम नाम ऐकतो तो खरोखर परमेश्वराला प्रसन्न करून घेण्याचा हा राम नामाचा मार्ग आहे. आपण सगळे या ठिकाणी श्रवण करता त्या ठिकाणी धन्यवाद देतो आपल्या सर्वांना. छान घेतला. गजर आहे. मला बुवाणी सुद्धा चांगला छान असा गजर सांगितलेला आहे. मी आपणाला असा गजर सादर करतो की आपल्या या कोकणामध्ये अनेक संत होऊन गेलेले आहेत. त्या संत कुठे कुठे झाले आणि ते संतांची महती याच्यात थोडक्यात तुम्हाला मी सांगणार आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद स्वर्ग आहे. आणि हे जेवढे अवतार होऊन गेले बरोबर ते दत्तगुरूंचेच अवतार बहुतेक आहेत. आणि आपल्या कोकणामध्ये जसे संत होऊन गेलेले आहेत ऐका. महाराज
ते जिवंत आहे. 12 वर्ष झाल्यानंतर वयाची 12 वर्ष ते घरातून निघून गेले आणि ते एका डोंगरावरती तुंगारेश्वर या डोंगरावरती ते दिसत प्राणी फार मोठे त्या प्राण्यांच्या मधोमध त्यांनी जवळजवळ आज त्यांचं वय 65 वर्ष आहे महाराजांचं. आणि एवढं आमचं भाग्य आहे की त्या महाराजांकडे मी वर्षातून 1-2 वेळ जाऊन त्यांच्या समोर भजन सादरी करतो. नेहमी जाऊन त्यांच्याकडे भजन सादर करतो. आणि कधी कधी महाराज एकदा तर मी गाणं गात असताना महाराजांनी असा हात केला आणि मी गात होतो त्या रागामध्ये त्यांनी अडवलं राग महाराजांनी. आम्ही मनामध्ये म्हणालोय जंगलामध्ये राहणारे महाराज शिकले कधी, म्हणजे साधे महाराज नसतात. आता जे काय महाराज आहेत त्यातले हे महाराज नाही आहेत. आमचे भालचंद्र महाराज कणकवलीचे स्वतःच्या अंगावर वस्त्र सुद्धा परिधान करत नव्हते. तुम्ही जे काय देणार त्यांना ते प्राशन करत होते, परंतु स्वतःच्या अंगावरती वस्त्र सुद्धा ठेवत नव्हते. म्हणजे त्यांना कसली अपेक्षा नव्हती. त्याला महाराज म्हणतात. कोणती अपेक्षा नव्हती तुम्ही मला देणार हे देणार. आता तसं नाही. आता जर कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये जे महाराज आहेत हो त्यांच्याकडे त्या म्हणजे त्यांच्या महाराजांवरती काही मी काय कोणता आरोप करत नाही. पण आम्ही जसं हे भजन चालवलं 52 वर्ष आम्ही कसली अपेक्षा नाही केली आहे ते त्याला देवाला माहित आहे. कोणती आता तुम्ही सुपारी देता जे काय देता ती अपेक्षा आमची नसती. तुम्ही देता तो गाडी भाडा खर्च वजा करून जे काही राहील ते पांडुरंगाने दिलेला प्रसाद समजून आम्ही ठेवतो तो. आणि आमचं भजन कुठे असतं ज्यावेळी देवाला आठवण होते की बाबा मुनगेकर बुवा गुरु बुवा यांचं भजन कुठेतरी बोलवा. देवाच्या आज्ञेप्रमाणे आमची भजनं चालतात. हा केवढा मोठा आशीर्वाद आहे बघा देवाचा. असा आशीर्वाद आम्हाला मिळाल्यानंतर आम्हाला 100 वर्ष काय आम्हाला 100 वर्षाच्या पलीकडे सुद्धा जाता येईल. कारण ती भक्ती आहे. आता मी जे बोलतोय देव ऐकतोय. आम्ही स्वतः व्यसनमुक्त राहिलो. भजन म्हणजे काय मी नेहमी सांगत असतो. भजन म्हणजे व्यसन मुक्तीचं साधन त्याला भजन म्हणतात. असा भजन नाही. आम्ही सुपारीचं खंड देखील आपल्या मुखामध्ये टाकत नाही आहे. हे देवाला माहिती आहे सगळं. आणि अनेकांना आम्ही व्यसनमुक्त केलेले आहेत आणि त्या व्यसनमुक्त होऊन भजन गातो. म्हणून आम्ही देवापर्यंत पोहोचतो आणि सगळ्या भक्तांना आशीर्वाद त्या ठिकाणी मिळतो. ऐका जवळच एक आडवलीला फार मोठा मठ बांधलेला आहे. जसे बाबांचे हे मठ तयार झाले त्या प्रमाणे तिथे एक मठ तयार झालेला आहे. घावनाळे गाव या ठिकाणी सुद्धा
अक्कलकोट स्वामींचं मठ आहे. तर त्या ठिकाणी बाबांच्या ठिकाणी आम्हाला आणि काय योगायोग आहे तो बघा. त्या स्वामींच्या दरबारामध्ये लक्ष्मण गुरुबुवा आणि मी आम्हा दोघांना डबलबारी करण्याची अशी संधी स्वामींनी दिली होती. खरोखर गेल्याच वर्षी स्वामींच्या ठिकाणी बघा केवढं आमचं भाग्य आहे. या भाग्यापेक्षा दुसरं भाग्य नाही. टाटा, बिर्ला, धीरूभाई अंबानी यांचं भाग्य वेगळं आहे. आपलं हे भाग्य म्हणजे हे भाविक भाग्य आहे आणि हे खरोखर सात्विक भाग्य आहे. म्हणतात काय म्हणतात, सात्विक भाग्य आहे. एक छोटासा अभंग घेतो आणि नंतर एक छोटस या ठिकाणी लेडीज बसलेले आहेत, महिला वर्ग आहेत, त्यांच्यासाठी एक सुंदरस असं भारूड घेतो. ऐका.
भालचंद्र नमो भालचंद्र भालचंद्र नमो भालचंद्र
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. एक छोटस भारुड सादरीकरण करतो ऐका. त्या ठिकाणी स्त्रियावर्ग बसलेला आहे. ही गाथेमधली आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीप्रमाणे ही कथा आहे ऐका. ध्यान देऊन ऐका आता सांगतो ही पौराणिक कथा.
एका महातपस्वी काशी राजा याला 2 कन्या असतात. मोठी कन्या महातपस्वी काशी राजा याला 2 कन्या असतात. मोठी कन्या शांडिल्या व धाकटी कन्या सुमती. आता मोठी कन्या शांडिल्या हिचा लग्न एका ब्राह्मणाशी तो राजा करून देतो, परंतु छोटी कन्या सुमती हिला कोणताच वर पसंत नव्हता. लय नवरे आणून दाखवले ना, खरंच नवरा पसंत करून नाही. तो काळ व्हा, त्याचा एक डोळा असो हा, असा ती करत राहिली आणि ती अविवाहितच राहिली. लग्न तिचं जमतच नव्हतं. परंतु मोठी कन्या शांडिला हिचं लग्न झालं तर ती काय करायची, रोज असं देवासमोर आपल्या पतीसमोर चिंतन करायची. कशी पती भक्ती आहे ही ह्याच्यामध्ये सांगितली आहे का. चिंतन करी सुमती चिंतन करी, आपल्या देवासमोर आणि आपल्या पतीसमोर रोज चिंतन करायची. पती हाच देव, पती हाच परमेश्वर असं शांडिल्य मानायची. रोज सकाळी उठून पतीची पहिली पूजा करायची आणि पतीची पूजा केल्यानंतरच संपूर्ण घरातील आपलं काम धंदा ती करायची. पती हाच परमेश्वर. इतर तिला तीर्थयात्रा वगैरे काय तिला काही माहित नव्हतं, फक्त पती हाच परमेश्वर. काय म्हणताय बघा. शांडिल्या सेवा करीते दैवत पतीला मानी पती चरणी पतीची सेवा करायची, रोज पतीची सेवा करायची. परंतु दुसरी तिची बहीण सुमती हिला पती सेवा वगैरे काय माहित नव्हती. काय करायची, मोठमोठी तीर्थस्थाने करायची, साधू संतांचा उपदेश पालन करायची, जिकडे तिकडे ती फिरायची. परंतु लग्न काय करत नव्हती. काय होतं बघा त्यावेळी, तिला वाटायचं की इतर स्त्रिया, विवाहित स्त्रिया माझ्यापेक्षा कमकुवत आहेत, मी त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, मी लग्न नाही केलं आहे. काय म्हणते बघा ती, अविवाहित अशी बघा राहून योग्यता माझी देईन मी दावून. स्त्रिया लग्न झालेल्या स्त्रिया यांना ते दुय्यम मानायची. काय होतं, असं होता 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 त्या राज्याला अकस्मात फार मोठी अशी आग लागते आणि त्या राज्यातली सगळी मंदिरं, घरं, दारं सगळं जळून खाक होतं, सगळं जळून खाक होतं.
ज्यावेळी ते शांडिल्यच्या घरापाशी ती अग्नी येते तेव्हा शांडिल्य अग्नी नारायण म्हणते की हे अग्निदेवा, मी जर खरी प्रतिव्रता असेल तर माझ्या घराला तू जरा देखील स्पर्श करू नकोस, असं अग्नी नारायणाला ती सांगते. शांडिल्य काय म्हणते बघा, सौभाग्य कुंकुमाचे तार तू दया, अग्नी नारायणाला अशी हाक मारताच अग्नी नारायणाला ती म्हणाली, हे अग्नी नारायणा, मी जर खरी प्रतिव्रता असेल तर माझ्या घराला स्पर्श करूच नको. अग्नी नारायण तिचं हे गाणं ऐकलं आणि तिच्या घराला जरा देखील स्पर्श झाला नाही. जिकडे तिकडे सगळे घरदार जळून खाक झाली, जिकडे तिकडे राखेचे मोठमोठे ढीग पडले होते. तेव्हा ती सुमती तिकडून धावत राज्याची सगळी पाहणी करते आणि आपल्या बहिणीपाशी येते. ते पाहते तर काय, आपल्या बहिणीचं घर जशाला तसं होतं हे पाहिल्यावर ती आपल्या बहिणीला म्हणते, शांडिल्या घडले कसे, सुमती म्हणते, अगं बाई शांडिल्या, जिकडे तिकडे सगळी घरदार जळून खाक झाली, परंतु धन्यवाद यशवंत जगताप यांनी 100 रुपये दिले आहेत. जोरदार टाळी त्यांचं स्वागत करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ती म्हणते, अगं बाई, सगळं राज्य जळून खाक झालं, तुझं घर कसं काय साबूत राहिलं? तेव्हा ती सांगते, शांडिल्या सांगते की हा माझ्या पती चरणाचा पुण्य प्रताप आहे. हे ऐकल्याबरोबर सुमती म्हणते, अगं बाई, हे या पती चरणाचं महत्व मला खरोखर माहित नव्हतं. मी पती चरणाला विसरले आणि व्यर्थ तीर्थ साधना वगैरे करत राहिलो आणि आता पतीची सेवा करी म्हणाली तर माझा वय देखील राहिलं नाही. शाप लग्न न करतात म्हातारी झाली होती, माझं वय देखील आता राहिलेलं नाही. रडू लागली. तेव्हा तिची बहीण तिला काय सांगते बघा. तेव्हा ती म्हणते, ती काय म्हणते बघा, विसरले हे मंदिर मी. पती म्हणजे एक मंदिरच असतं, ते देवाचं. विसरले हे मंदिर विसरले
पूजा पतीची ज्या मंदिरी होते पूजा पतीची त्याला दिला अंतरणी. आज हा पाहिला तुझा माप पतिभक्तीचा पुण्य प्रताप. आज हा पाहिला तुझा माप पतिभक्तीचा पुण्य प्रताप. करू आता काय सांग उपाय दरदर फिरले कमी. अशी म्हणून ती आपल्या बहिणीकडे मोठ्या बहिणीकडे रडू लागली. तेव्हा मोठी बहीण सांगलीला सांगते तू एक कर उद्या आपल्या गावाच्या बाहेर जा. त्या गावाच्या बाहेर एक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये तू जा आणि त्या मंदिरामध्ये तुला जो प्रथम पुरुष दिसेल त्याच्या गळ्यामध्ये ही वरमाला तू घाल. बहीण त्याच्याकडे वरमाला देते म्हणते ही त्या प्रथम पुरुष दिसेल मंदिरामध्ये त्याच्या घाल. त्या गळ्यामध्ये माळ घाल लग्नाची म्हणाली. तेव्हा ती सकाळी उठते भोगावते नदीमध्ये स्नान करते आणि निघालेली आहे बघा कशी. प्रातःकाली स्नान करून हाती पुष्प माळा स्वीकारिले महारोग्याला घातली माळा गळा. ज्या पुरुषाच्या गळ्यामध्ये माळ घातली तो कुष्ठ रोगाने व्यापलेला होता. माळ गळ्यामध्ये पडल्यावर तो म्हणतोय तिला म्हणतोय अगं स्त्रिये तू माझ्या गळ्यामध्ये माळ घालून अगदी बसलेली आहेस. मी हा असा दुःखाने या दारिद्र्याने कुष्ठ रोगाने व्यापलेलो आणि तू माझ्या गळ्यामध्ये माळ घातलीस तुझा काही फायदा होणार नाही. तुझा काही फायदा होणार नाही. तर ती म्हणाली की ते काही एक असू दे ज्या अर्थी मी तुमच्या गळ्यामध्ये माळ घातली त्या अर्थी आजपासून तुम्ही माझे पती झालात. काय म्हणते बघा ती. पती मी तुम्हाला मानले पती मी तुम्हाला मानले
तेव्हा तिने माळ घातली, म्हणा आजपासून तुम्ही माझे पती झालात. तुम्हाला जर चालायची शक्ती नसेल तर मी माझ्या पाठीवरती बसून माझ्या आश्रमामध्ये तुम्हाला घेऊन जाते. काय करते ती? त्यांना पाठीवरती मारते आणि आपल्या आश्रमामध्ये घेऊन जाते आणि रोज तिकडे तिकडे भिक्षा मागून त्यांना अन्न भोजन करत असे. कशी जाते बघा ती भिक्षा मागण्याकरता. भिक्षा वाढमा भिक्षा अशी ती दारोदारी भिक्षा मागायची आपल्या पतीसाठी. एकदा काय होतं, तिने आपल्या पतीला खुली हवा मिळावी म्हणून ती काय करते, एक पेठारा बनवते आणि त्या पेठाऱ्यामध्ये आपल्या पतीला बसून तो पेठारा डोक्यावरती घेऊन ती दारोदारी भिक्षा मागत असे. एके दिवशी काय होतं, ती अशी रस्त्याने जात होती आणि मांडव्य ऋषी हे एका झाडावर उलटे राहिले होते. खालती डोकं वरती पाय असे करून ते लोंबकळत होते मांडव्य ऋषी. आणि ही जात होती तेव्हा हिच्या पतीच्या कोपराचा जोरदार त्यांना धक्का लागला. तो धक्का लागल्यावर मांडव्य ऋषी भडकले, म्हणाले ज्या कोणाचा मला धक्का लागला तो सकाळी सूर्योदय व्हायच्या आत मृत्यू पावेल, असा त्यांनी शाप दिला. हे ऐकल्याबरोबर तिला अगदी गहिवरून आला. आता काय करावं म्हणून ती काय करते, सुमती आपला तो पेटारा खाली ठेवते आणि सूर्यनारायणाला म्हणते, हे सूर्यनारायणा, मी जर खरी प्रतिवत्र असेल तर तू उदयास येऊ नकोस, उद्यापासून उगवू नकोस, अशी शपथ घातली. काय म्हणते बघा, सूर्यनारायणा उगवू नको. थांबला. जिकडे तिकडे अंधार अंधार पडू लागला. देव ऋषी सगळे घाबरले. काय करावं म्हणते, काय करतात, देव गुरु बृहस्पतीकडे जातात आणि काय म्हणतात बघा, सारख्याच्या 10 दिवस झाले नाही सूर्य उगवला, अंधार हो झाला देवा.
म्हणतायत सांगतात की सुमतीची समजूत घालण्याकरता कोणतरी साध्वी स्त्री पाहिजे, कोणतरी साध्वी स्त्री पाहिजे. तर साध्वी स्त्री कोण आहे? तर ते म्हणाले की अत्रि ऋषींची पत्नी अनुसया हिच्याकडे आपल्याला जायला पाहिजे, खरंच आपलं काम होईल. तर ते काय म्हणतात बघा, चला चला रे सारे जाऊ, चला चला रे सारे जाऊ. पत्नी अनुसयेकडे येतात आणि अनुसयेला सगळं सांगतात. तेव्हा अनुसयेला घेऊन ते सुमतीकडे येतात. तेव्हा अनुसयेने तिकडे आल्याबरोबर अनुसयेला सुमती प्रणाम करते, म्हणते माते तू माझ्या दारी आलेल्यास खरोखर माझं फार मोठं भाग्य उजळलं. म्हणते काय म्हणते अनुसया, तिला काय म्हणते बघा, तुझं परी नाही अनुसयेने सुमतीला अशी विनंती केली. तेव्हा ती म्हणाली, माते तू मला पूर्व वंद्य आहेस, परंतु मी सूर्याला जर उगवायला सांगितलं तर मी माझ्या पतीला मुकणार. सूर्य उगवतात माझ्या पतीला मृत्यू येईल, त्याचं काय? तेव्हा सुमती म्हणाली, त्याची तू काही एक चिंता करू नको. सूर्य उगवताच तुझ्या पतीचा मृत्यू होईल, परंतु मी माझ्या सामर्थ्याने त्यांना जिवंत करेल आणि त्यांच्या अंगावरचा कुष्ठ रोग देखील मी नाहीसा करून टाकेल. परंतु तू सूर्याला उगवायची आज्ञा कर. तेव्हा सुमतीने अनुसयेवरती विश्वास ठेवून सूर्याला उगवायला सांगितले. कसं बघा, सुमतीने सूर्य देवा उगवायची आज्ञा केली. तिने सूर्याला उगवायच्या आज्ञा करतात. सूर्य उगवला, परंतु तिच्या पतीला मृत्यू आला. तेव्हा अनुसयेने आपले पती अनुसयेने अत्रि ऋषींना वंदन केले. म्हणाले की अत्रि ऋषी, मी जर तुमची खरी पतिव्रता असेल तर या सुमतीचा मृत झालेला पती जिवंत व्हावा, अशी तिने त्यांच्याकडे प्रार्थना केली. तेव्हा लगेच तिचा पती जिवंत झाला आणि सर्वांना आनंद झाला. अशा रीतीने ही कथा इथे संपलेली आहे. कशी ऐका, धन्य सुमती पती सेवा ईश्वर सेवा कीर्तिदायिनी.
अशा या सुमतीने आपल्या पतीची सेवा करून जी भक्ती केली, तशी आताच्या आपल्या या ठिकाणी ज्या स्त्रिया बसलेल्या आहेत त्या देखील पतीची सेवा करतात. खरोखर पती हा देव असतो, पती हा परमेश्वर असतो. ही लीला सुमतीने दाखवून दिली. धन्यवाद. आपण सर्वांनी हे भारूड ऐकल्याबद्दल सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतोय. विजय शेटे यांच्या स्मरणार्थ प्रकाश शेटे बंधू जास्तकडून हे पाकिट आले. जरा जोरदार टाळ्यात त्यांचं स्वागत करा. धन्यवाद. जय जय रामकृष्ण हरी.